बुद्धभूमी निर्माण कृती समिती आहे की नगर परिषदेच्या प्रस्तावित जागेसाठी त्यांचं जे काय आंदोलन आहे हे आपण त्यांच्या माध्यमातून जाणून घेऊ. काय तुमचे प्रश्न, काय मागणी? गेल्या 13 वर्षापूर्वी पंढरपूर नगर परिषदेनं लोकशाही मार्गानं सनदशीर ठराव केला होता. एम आय तलाव परिसरातील शासन मालकीची 10 एकर जमीन या बुद्धभूमीच्या निर्माणासाठी देण्यात यावी अशा पद्धतीचा ठराव करून तसा प्रस्तावही शासनाकडे त्यांनी पाठवलेला होता. परंतु अद्याप ही भूमी साकार करण्यास अडचणी आणण्याचं काम प्रशासन करतं आहे. सरळ मार्गी हा प्रस्ताव शासनाकडे पोचला नाही, तो त्वरित पोचावा आणि शासनानं या बुद्धभूमीस त्वरित मान्यता द्यावी असा आग्रह आम्ही प्रशासनाकडे गेली 13 वर्ष सातत्याने करतो आहे. सातत्यानं लोकशाही मार्गानं तो पाठपुरावा करतो आहे. परंतु प्रशासन याला बासनात गुंडाळण्यासाठी आटोकाट प्रयत्न करीत आहे. त्याची प्रचिती म्हणून परवा मागावून आलेला विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचा प्रस्ताव, जो कर्मचाऱ्यांच्या निवासासाठीचा जो प्रस्ताव आहे, ह्या बुद्धभूमीच्या आवश्यक असलेल्या 10 एकर जमिनीमधून 1 हेक्टर 33 आरचा जमिनीचा तुकडा पाडण्याचं काम हे प्रशासन करीत आहे. त्याचा तीव्र निषेध करून आम्हाला बुद्धभूमीसाठी जी आवश्यक असलेली 10 एकराची जमीन आहे ती शासनाने आम्हाला त्वरित द्यावी, म्हणजे नगर परिषदेकडे ते त्वरित वर्ग करावे, म्हणजे नगर परिषदेला त्याचा विकास करता येईल आणि या ठिकाणी पंढरी नगरीचे वैभव संपन्न होईल. आणि हे परिसर, ही पंढरी नगरी अजून आंतरराष्ट्रीय दर्जाचं हे स्थळ पर्यटनाच्या दृष्टीने विकसित होईल अशी आमची खात्री आहे. आणि प्रशासनाने त्यास गांभीर्याने या प्रस्तावास घेऊन हा प्रस्ताव पुढे न्यावा यासाठी आम्ही आमरण उपोषण आजपासून सुरू केलेलं आहे. प्रशासन कागदोपत्री घोडे नाचवण्याचं काम गेली 13 वर्ष करत आहे. तेच काम याही पुढे सुरू आहे. या ठिकाणी बुद्धविहार कृती समितीच्या वतीनं आमरण उपोषणाचा मार्ग आजपासून चालू केलेला आहे. त्याचं कारण एवढंच आहे की 2012 साली पंढरपूर नगरपालिकेच्या वतीनं एकमुखाने ठराव करूनसुद्धा 10 एकर जागेची मागणी बुद्धभूमीच्या बांधकामासाठी मागितलेली होती. त्याच्यातून आता असा एक कट रचलेला आहे की 10 एकर जागा न देता त्यांना थोडीफार तुटपुंजी अशी जागा द्यावी अशी शासनाची आणि इथल्या राजकर्त्यांची हे चालू आहे. तर मी पंढरपूर नगरपालिका आणि प्रशासनाला सांगू इच्छितो की ही जी 10 एकर जागेची जी मागणी आहे ह्याच्यात कुठलीही कटछाट न करता या ठिकाणी 10 एकर जागा बुद्धभूमीसाठी देण्यात यावी, जेणेकरून पंढरपूरचं या ठिकाणी जे बुद्धभूमीची जागा आहे याच्यानं अजून एक चांगल्या पद्धतीची चळवळ या ठिकाणी निर्माण होणार आहे. हे निर्माण करण्यासाठी नगरपालिकेच्या नावे 10 एकर जागा बुद्धभूमीच्या स्वरूपात द्यावी. न दिल्यास पुढील यापेक्षाही तीव्र आंदोलन सर्व दलित संघटना असतील, दलित संघटनेमधले जे काय कार्यकर्ते असतील, प्रमुख कार्यकर्ते असतील, हे कार्यकर्ते अत्यंत उग्र असं आंदोलन या पुढच्या काळामध्ये घेतलं जाईल याची शासनानं. आणि मला एक विनंती करायची आहे, जे आपले लोकप्रतिनिधी आहेत हे लोकप्रतिनिधीनं ह्यामध्ये लक्ष घालावं आणि ही बुद्धभूमीची जागा या बुद्धभूमी कृती समितीच्या ताब्यात देऊन नगरपालिकेकडे वर्ग करावे आणि या ठिकाणी अत्यंत सुंदर असं बुद्धविहार स्थापन करण्यासाठी आपण प्रयत्न करावे, एवढीच या निमित्तानं आज आमरण उपोषणाच्या माध्यमातून मी त्यांना विनंती करतो.